जिल्ह्यात गेले 8 दिवस झोडपणाऱ्या पावसाने बहुतांशी भागात उघडीप दिली। काही ठिकाणी रिमझिम सुरूच राहिले। दिवसभर सर्वत्र ढगाळ वातावरण होते। शिराळा वाळवा तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाने दमदार सुरुवात झाली। संततधार पावसामुळे तासगावमधील 3 आणि कडेगावमधील 1 असे 4 जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। कृष्णा नदीवरील 4 बंधारे पाण्याखाली गेले। दरम्यान सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 16.5 फुटांवर पोहोचली। संततधार पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झालाय। दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं। दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमंका, तासगाव, खानापूर, कडेगाव तालुक्यांसह मिरज, पलूस तालुक्यातही गेल्या 12 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे। शेतात सर्वत्र पाणी साचून राहिले। नदी, ओढे, नाले भरून वाहत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत। दिवसभराच्या उघडीपीनंतर सायंकाळी काही भागात पावसाचा जोर कमी झाला आणि पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या। जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच असल्यामुळे कृष्णा नदीवरील जिल्ह्यातील 5 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झालाय। बहे, डिग्रज, सांगली आणि म्हैसाळ असे 4 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे तेथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवली आहे। संततधार पावसामुळे ओढे, तलावासह नद्या ओसंडून वाहत आहेत। पावसामुळे तासगाव तालुक्यातील 3 आणि कडेगाव तालुक्यातील 1 मार्ग बंद करण्यात आलाय। वासुंबे, मतकुणकी, कुमठे ते सांबरवाडी, राजापूर, शिरगाव मार्ग, बस्तवडे, गव्हाण, शिरढोण रस्ता तसेच कडेगाव तालुक्यातील ढवळेश्वर, कळंबी, भाळवणी, देवराश्रे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय।